नागपुर के लकड़गंज पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर छापामार कार्रवाई कर एक गंभीर मामला दर्ज किया है, जिसमें 2 आरोपी तुषार अग्रवाल और भरत कुमार अमरनानी शामिल हैं। ये दोनों आरोपी केमिस्ट और ड्रगिस्ट हैं और इन्हें प्रतिबंधित दवाइयां अवैध रूप से बेचते हुए पकड़ा गया है। पुलिस को इन आरोपियों के मेडिकल स्टोर से भारी मात्रा में ड्रग्स, सिरप और टैबलेट्स मिली है। ये ऐसी दवाइयां हैं जिन्हें डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन के बिना न तो मेडिकल स्टोर में रखा जा सकता है और न ही बेचा जा सकता है। पुलिस के अनुसार ये आरोपी इन टैबलेट्स और सिरप पर से बैच नंबर्स को खुरच कर मिटा देते थे और फिर उन्हें अवैध तरीके से बेचते थे। यह दवाइयां उन लोगों को बेची जा रही थी जो इनका नशे के लिए इस्तेमाल करते थे। इस कार्रवाई में पुलिस ने लगभग 3 से 3.5 लाख रुपए का अवैध माल जब्त किया है। पुलिस अब इस बात की गहनता से जांच कर रही है कि यह अवैध माल आखिर कहां से लाया जा रहा था। आगे की जांच लकड़गंज पुलिस कर रही है। याच्यामध्ये जो लकड़गंज पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तुषार अग्रवाल आणि भरत कुमार अमरनानी हे 2 आरोपी आहेत। हे केमिस्ट आणि ड्रगिस्ट आहेत। याच्यामध्ये जे यांच्या मेडिकलमध्ये काही ड्रग्स आणि सिरप आणि काही टॅबलेट्स मिळाल्यात, ज्या की टॅबलेट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ते मेडिकलमध्ये ठेवता येत नाही किंवा ते देता येत नाही। अशा टॅबलेट्स आणि सिरप यांच्यावरचे बॅच नंबर्स कडून हे अवैधरित्या हे विकताना किंवा जे लोक ह्या प्रकारची नशा करतात किंवा नशेसाठी हे औषध कॉम्बिनेशन मध्ये वापरलं जात होतं, अशा स्वरूपाची आम्हाला काही दिवसापूर्वी माहिती होती। तेव्हापासून माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। त्याच्यात जवळपास 3 ते 3.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही जमा केलेला आहे आणि हा जो मुद्देमाल आहे किंवा हा जो माल आहे हे कुठून आणला जात होता त्यासंबंधी आम्ही पुढील तपास लकड़गंज पोलीस स्टेशनचा अधिकारी आणि स्टाफ करत आहेत। हे जे मेडिकल आहे लकड़गंज परिसरातील आहे मेडिकल, जे की तुषार अग्रवाल यांच्या मालकीचं आहे आणि जे अमरनानी आहे त्यांच्याकडून यांनी हे ड्रग्स खरेदी केलेलं होतं। पुढील जे जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला होता त्याच्या संबंधी आम्ही पुढील इन्क्वायरी करत आहोत। सध्या 2 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। त्यांचा पुढील कस्टडी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर पुढचा तपास करू।